डोळे असून जर माणूस अंध असेल तर दिवा लावून काय उपयोग? आज एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही अंधारात आहात का की अंधार तुमच्या आत आहे? आज माणसाकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पैसा आहे, ज्ञान आहे, पण तरी तो अस्वस्थ आहे, घाबरलेला आहे आणि हरवलेला आहे. का? कारण संत तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी जे सांगून गेले ते आज आपण कोणीही ऐकत नाही. दीप न देखे अंधारा आता हिची करा जतन. मग हा प्रश्न असा आहे, दिवा असूनही अंधार का जात नाही? आणि जर हा अंधार नाही गेला तर पुढे काय होणार आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित तुम्हाला स्वतःबद्दल एक धक्कादायक सत्य कळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, मन बदलण्यासाठी आहे. जर तुम्हाला वाटत असेल असे सखोल, प्रामाणिक आणि अंतर्मुख करणारे व्हिडिओ सतत यायला हवे तर सुपर थँक्स करून या कार्याला थोडं बळ द्या. आणि जर तुम्हाला असे अभंग, खोल अर्थ, न ऐकलेली उदाहरण आणि खास मेंबरशिप ओनली व्हिडिओ हवे असतील तर चॅनेल मेंबरशिप जॉईन करा. तुमचा छोटासा पाठिंबा या चॅनेलचं मोठं अस्तित्व निर्माण करतो. चला आता या तुकाराम महाराजांच्या त्या शब्दांकडे जे आज आपल्याला अस्वस्थ करतात. दीप न देखे अंधारा आता हेची करा जतन. नारायण नारायण गाठीन धन बळकट. चिंतामणी पाशी चिंता तत्वतना ये येळनिशी. तुका म्हणे उभय लोके हेच नेकी सामग्र. तुकाराम महाराज म्हणतात, दीप न देखे अंधारा. इथे दीप म्हणजे फक्त दिवा नाही, तो दीप म्हणजे ज्ञान, विवेक, सद्बुद्धी, ईश्वराची जाणीव आणि आत्मचिंतन. आणि अंधार म्हणजे अज्ञान, अहंकार, लोभ, भीती आणि असुरक्षितता. आज आपल्या आयुष्यात दीप आहे, पण तो झाकलेला आहे. कशामुळे? मोठा प्रश्न आहे हा. आज माणूस म्हणतो माझ्याकडे सगळं आहे पण शांतता नाही. का? कारण दिवा पेटलेला असला तरी तो जर भांड्याखाली ठेवला असेल तर प्रकाश बाहेर येणार कसा? आज पहा, डॉक्टर डिप्रेशनमध्ये, इंजिनियर आत्महत्या करतो, करोडपती अस्वस्थ, विद्यार्थी घाबरलेले. मग प्रश्न असा आहे, हे सगळे अंधारात आहेत का? नाही, ते दिवा असूनही अंधार स्वतः जपून ठेवत आहेत. आता हीची करा जतन. आता इथे तुकाराम महाराज इशारा देतात, सरळ सांगतात, आता हीची करा जतन म्हणजे आता तरी सावध व्हा, आता आत डोकवा, आता तरी दिव्यांचं रक्षण करा. पण आपण काय करतो? लोक काय म्हणतील, तुलना, अपेक्षा, स्पर्धा, दिखावा यात आपला दिवा विझतो. नारायण नारायण गाठी धन बळकट ही ओळ खूप लोक चुकीच्या अर्थाने घेतात. इथे धन म्हणजे फक्त पैसा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराचं नाव हेच खरं धन आहे. पण आज बँकेत पैसा आहे, मनात भीती आहे, नाव मोठं आहे, अंतःकरण रिकामं आहे. आज माणूस म्हणतो सगळं, पण काहीतरी कमी आहे. ते काहीतरी म्हणजे नारायण. चिंतामणी पाशी चिंता ही ओळ म्हणजे संपूर्ण मानवजातीवरचा आरसा आहे. चिंतामणी पाशी चिंता म्हणजे चिंतामणी म्हणजे इच्छा पूर्ण करणारा रत्न. आणि तरीही माणूस चिंतेत आहे. का? कारण तो मिळालेल्या गोष्टींची कधीच गणना करत नाही. आज माणूस म्हणतोय हे मिळालं असतं तर बरं झालं असतं, पण जे आहे त्याच कधीच आभार मानले का? इथे एक प्रश्न आहे, तुमच्याकडे दिवा आहे पण तो झाकून ठेवला आहे का? तुकाराम महाराज शेवटी सांगतात, तुका म्हणे उभय लोकी हेच निकी सामग्री. म्हणजेच हे धन या जगात कामाचं, आणि त्या जगातही पैसा इथेच थांबतो, नाव इथेच संपतं, देह इथेच राहतो, पण सद्बुद्धी, भक्ती आणि विवेक हेच पुढे जातात. पण प्रश्न असा आहे, जर हे सगळं खरं असेल, जर तुकाराम महाराज बरोबर असतील, तर आज आपण इतके अस्वस्थ का आहोत? कुठे चुकतंय माणूस? दिवा कुठे विझतोय? आणि सर्वात धक्कादायक प्रश्न, हा अंधार बाहेरचा की आपल्या आतला? याच प्रश्नाचं उत्तर पुढच्या भागात आहे. आणि ते तर उत्तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. अंधार बाहेर नाही तो आत तयार होतो.
थेट धक्का देणारी सुरुवात आहे मित्रांनो. आता जे मी सांगणार आहोत ते ऐकताना थोडंसं अस्वस्थ वाटेल, कारण माणूस अंधारात नाही, तो माणूस अंधार निर्माण करतो. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे का? तो अंधार तो स्वतः प्रकाश समजतो. दीप न देखे अंधारा, तुकाराम महाराज म्हणतात, दीप न देखे अंधारा याचा दुसरा खोल अर्थ असा आहे, दिवा पेटलेला असतो पण तो स्वतः प्रकाश स्वतःला दिसत नाही. आज माणसाचे तसंच झालं आहे. त्याच्याकडे बुद्धी आहे, अनुभव आहे, ज्ञान आहे, श्रद्धा आहे, पण तो म्हणतो माझं आयुष्य अंधारात आहे का? कारण त्याने दिवा बाहेर शोधायला सुरुवात केली. माणूस म्हणतो हा माणूस माझ्यामुळे सुखी झाला, मी एवढं कमवलं, मी एवढे शिकून आलो, मी इतकं मोठं पद मिळवलं. पण एक प्रश्न साधा आहे, तू शेवटी स्वतःशीच कधी प्रामाणिक बोललास? तुकाराम महाराज म्हणतात, आत बघ, पण आपण बाहेर आरसाच बदलतो. नारायण नारायण नाव का घ्यायला लावतात? तुकाराम महाराज मुद्दाम नारायण नारायण दोनदा म्हणतात, एकदा नाही का? कारण पहिल्यांदा नाव घेतं तोंडाने, दुसऱ्यांदा नाव घेतो ते मनाने. आज पण काय होतं, तोंडाने देव, मनाने भय, वट्टानो प्रार्थना, डोक्यात चिंता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, गाठी धन बळकट. गाठ म्हणजे गाठ, गाठ म्हणजे गाठ, मनातली गाठ. देवाला गाठ बांधा. आपण काय म्हणतो, काय करतो? पैशाला गाठ बांधतो. पैसा असतो तरी चिंता का? खात्यात लाखो तरी झोप लागत नाही. घर मोठं पण तरी घरात शांतता नाही. मग प्रश्न आहे, पैसा चिंता घालवतो का की चिंता वाढवतो? तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वीच उत्तर देऊन गेले. चिंतामणीपाशी चिंता म्हणजेच काय? चिंतामणी म्हणजे इच्छा पूर्ण करणारा एक दगड. आज माणूस म्हणतो हे मिळालं तरी सगळं ठीक होईल, पण जेव्हा ते मिळतं तेव्हा पुढची इच्छा उभी राहते. म्हणजे समस्या वस्तूमध्ये नाही तर समस्या अतृप्त मनात आहेत. तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे का जी मिळाल्यावर तुम्ही म्हणालात आता पुरे? बहुतेक नाही. आणि हाच अंधार आहे. तुकाराम महाराज इथे आपल्याला सरळ सांगतात, तू जितकं बाहेर शोधशील तितकं जात रिकामा होशील. पण जरा अंधार वाढत राहिला तर शेवटी काय होईल? याचं उत्तर थोडंसं धोकादायक आहे. मित्रांनो, आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आणि जिथे तुकाराम महाराज फक्त उपदेश करत नाही, ते इशारा देतात. तुका म्हणे उभय लोके हेची निकीच सामग्री. तुकाराम महाराज सांगतात, हेच धन या जगात कामाचं नाही आणि त्या जगातही. पण माणूस काय म्हणतो, हे जग सोडून पुढचं नको? हा प्रश्न असा आहे, पुढचं जग म्हणणारा माणूस हे जग तरी जगतोय का? आज आपण मृत्यूची चर्चा टाळतो, पण तुकाराम महाराज मृत्यूला घाबरत नाही. ते म्हणतात, जर दिवा आत पेटलेला असेल तर मृत्यू प्रकाशाच आहे, पण जर आत अंधार असेल तर जिवंतपण हे मृत्यू सारखं असतं. आज सर्वात मोठा रोग कॅन्सर नाही, हार्ट अटॅक नाही, तो आहे रिकामेपण. माणूस असतो आत रडतो. हे तुकाराम महाराजांनी ओळखलं. आता नीट ऐका, जे सत्य कुणी सांगत नाही. देव तुमच्यापासून लांब नाही, शांतता बाहेर नाही, अंधार बाहेर नाही, तो सगळा तुमच्या आत आहे. आणि ते बदलायची जबाबदारी कुणावर नाही, फक्त तुमच्यावर आहे. आता मी एकच प्रश्न विचारतो, तुमच्या आतला दिवा आज पेटलेला आहे की फक्त अस्तित्वात आहे? आणि जर पेटलेला नसेल तर तुम्ही पेटवणार कधी? जर अभंगनाथ तुमच्या मनात घर करून बसला असेल, सुपर थँक्स करून विचारांना बळ द्या, मेंबरशिप जॉईन करा. कारण असे विचार सगळ्यांना नसतात, सगळ्यांसाठी नसतात, ते शोधणाऱ्यांसाठी असतात. एक लाईक द्या, दीप हा शब्द कॉमेंट्समध्ये लिहा, चॅनलला सबस्क्राईब लिहा. कारण दीप न देखे अंधारा, जो माणूस स्वतःकडे पाहत नाही. धन्यवाद.